मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीतली लाईव्ह दृश्य आहेत। वेगवेगळ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। भव्य दिव्य मूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य असतं। आकर्षक देखावे साकारले जातात आणि गणरायाच्या मूर्तीचे हावभाव देखील वेगवेगळे बघायला मिळतात वेगवेगळ्या मूर्त्यांनुसार। आणि त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह देखील बघण्यासारखा असतो। गुलालाची उधळण जागोजागी केलेली बघायला मिळते। यात सगळ्यात देखणा असतो तो म्हणजे लालबागचा राजा। हाच लालबागचा राजा आता मार्गस्थ झालाय। लालबागच्या राजाला आणि गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी आता उसळली आहे। संपूर्ण मुंबईत जणू आता या लालबागमध्ये उतरलेली आहे। जिथे जिथे जागा मिळेल अगदी रस्त्यावर, गच्चीवर, पुलावर, खिडक्यांमध्ये लोक येऊन थांबलेले आहेत। कारण आता इथून सगळ्या मानाच्या बाप्पांची आपण बघतो विसर्जन मिरवणूक सध्या दिसतायत आणि येणाऱ्या प्रत्येक बाप्पाचं दर्शन व्यवस्थित आपल्याला व्हावं, बाप्पाची छबी आपल्या कॅमेऱ्यात व्यवस्थित टिपता यावी, यासाठीचे हे प्रयत्न सध्या या सगळ्या भक्तांचे दिसतात। भक्तांकडून आशीर्वाद घेतले जातात। मुंबईच्या राजाची ही मिरवणूक आपण बघतोय। गणेश गल्लीत मुंबईचा राजा विराजमान असतो आणि मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मूर्ती सुद्धा तितकीच आकर्षक असते। मूर्तीचे हावभाव देखील सुंदर आहेत आणि राज्यातून भक्त दाखल होत असतात। मुंबईकर भाविकांची रीघ बघायला मिळते मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि याच राजाची विसर्जन मिरवणूक आहे। त्याला उसळलेली अलोट गर्दी आपण बघतो। भव्य दिव्य अशी ही मूर्ती मुंबईच्या राजाची। एक शतकापासून मुंबईचा राजा विराजमान होतोय आणि त्यांचे भव्य दिव्य जसे देखावे मोठे असतात, विशेष आकर्षक असतात, तसेच बाप्पाची मूर्ती देखील तितकीच आकर्षक, सुंदर आणि ही मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या राजाला देखील मोठ्या प्रमाणावरती भक्त गर्दी करत असतात। या लाडक्या राजाची देखील आता मिरवणूक निघालेली आहे। या मिरवणुकीत देखील भक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले पाहायला मिळतात। तर लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सध्या हळूहळू पुढे मार्गस्थ होत्या। मात्र ही विसर्जन मिरवणूक पुढचे बरेच तास म्हणजे अगदी उद्या पहाटेपर्यंत अशीच सुरू राहते। गिरगाव चौपाटीपर्यंत ही विसर्जन मिरवणूक सुरू राहते आणि त्यामध्ये संपूर्ण मुंबईच नाही तर आजूबाजूच्या परिसरामधून भक्त भाविक सहभागी होण्यासाठी येत असतात आणि त्यामुळेच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठा कालावधी लागतो, अनेक तास लागतात। आता सध्या ही विसर्जन मिरवणूक अगदी थोडक्यातच बाहेर निघाली आहे आणि आपल्या मुख्य स्थानावरच असलेली पाहायला मिळते। अजून मिरवणूक पुढे बराच काळ चालणार आहे। दोन शहरांमधल्या दोन विसर्जन मिरवणुका आपण बघतोय। प्रचंड उत्साह बघायला मिळतोय गणेशोत्सवाचा। तो दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये राज्यातला एक आहे मुंबई आणि दुसरं पुण्यात। राज्यभरात देशभरातच गणेशोत्सवाचा उत्साह असतो पण एक वेगळं स्वरूप या दोन शहरांमध्ये बघायला मिळत आहे, जे अनुभवण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात आणि हा गणेशोत्सव हा सोहळा अनुभवतात। यात सुद्धा आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली आहे। पुणे असेल मुंबई असेल दोन्ही ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यांवर आपल्याला बघायला मिळते। भाविकांनी रस्ते फुलून गेले आहेत। पुण्यातलं खास वैशिष्ट्य म्हणजे ढोल ताशांचं वादन प्रत्येक मंडळामध्ये केलं जातं। यात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय असतो। काही मंडळातही फक्त महिलांची सुद्धा असतात। पुण्यातल्या गणेशोत्सवाला एक वेगळ्याच प्रकारचा आवाज सुद्धा असतो असं म्हणावं लागेल। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जन मिरवणुकीत एक एक मंडळ सहभागी होत आहेत। तर बघता बघता गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आलाय आणि बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी मंडळांनी देखील जय्यत अशी तयारी केलेली आहे। मानाच्या गणपती मंडळांसह सर्वच मंडळांच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य, विविध कला पथकं सहभागी झालेली आहेत। सकाळी 10 वाजल्यापासूनच मानाच्या गणपतीच्या या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। तर गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरातील मुख्य घाट, समुद्र चौपाट्या, उपनगरांमध्ये महानगरपालिकांकडून सरकारकडून हौदांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी चौपाटीवर 24 तास नेहमीपेक्षा जास्त जीवसरक्षक सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। तर अपघात घडल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी अग्निशमन दलाचे जवान देखील पहारा देतात आणि शहरातील प्रत्येकाने हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे।